ज्यानं आपल्या कार्यकर्तृत्वानं, ज्यानं आपल्या बुद्धीच्या बळावरती त्या धम्मपथावरती चालू शकलो नाही, खूप मोठी खंत आहे. ती खंत काय, का, कशी, कशा पाहिजे? ज्यांच्या धम्मपथावरती तुम्हा आम्हाला माणूस म्हणून जगायला देणारा माणूस, ज्याने फक्त आयुष्यात दातृत्व केलं, दिलं, आपल्या संसाराची राख रांगोळी करून आपल्या स्वप्नांची, आपल्या संपूर्ण विश्वाची राख रांगोळी केवळ आणि केवळ ज्या समाजासाठी, ज्या माणसांसाठी केली, ज्या दलित वर्गासाठी केली, आज त्या दातृत्वाच्या उतराई होण्याची वेळ तुमच्या आमच्यावरती आली आहे. मला माहित नाही किती जण त्या दातृत्वासाठी तयार आहेत, किती जण मला माहित नाही, कारण 3 पिढ्या आमच्या इथेच संपलेल्या आहेत. आता 4थी पिढी काय करणार, हा सर्वात मोठा प्रश्नचिन्ह आहे. सर्वप्रथम आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सन्माननीय मान्यवर मंडळी, आज सचिन बळ्ळार आणि कविता बळ्ळार यांच्या सुकन्येच्या प्रथम वाढ झाला. मंचकावरती असलेला कलाकार वृंद, एकूणच या कार्यक्रमासाठी ज्या अपेक्षेनं, ज्या ईर्षेनं आपण सर्वजण आलाय, ज्या आनंददायी महोत्सवाला आपण साजरा करण्यासाठी या ठिकाणी आलात, कारुण्याला आशीर्वाद देण्यासाठी आलात, त्यासाठी मी तुम्हा सर्वांचं मनपूर्वक आधी स्वागत करतोय. मी वक्ता नाहीये, मला भाषण वगैरे करता येत नाही, पण मी बोलण्याचा प्रयत्न करतोय. मला संवाद साधायला आवडतं. मुळात संदीप आनंद जाधव कोंकण चित्रपटाचा निर्माता, दिग्दर्शक, लेखक या छानशा वस्तीमध्ये येतो, याचं सर्वश्री श्रेय माझ्या आंबेडकराईट पीपल्स युनिटी, अर्थात मगाचपासून तुम्ही साहेबांच्या तोंडून ऐकताय, आंबेडकराईट पीपल्स युनिटीचे संस्थापक आणि अध्यक्ष, आता आंबेडकरी चळवळीतला आणखी एक गट आला की काय, हा प्रश्न असेल तुमच्या मनात. मित्रांनो, हा गट नाही, ही संघटना नाही, ना पक्ष, ही भीम ऊर्जा आहे. ती भीम ऊर्जा आहे, ती समजायला थोडासा वेळ जाईल, कारण आम्ही आयुष्यभर तेच करत आलोय. इथल्या माणसांमधली ऊर्जा थोडीशी कमीच वाटली मला नशिबाने त्या काळ्या जरा जास्तच मिळल्या. कलाकार मगाशी बोलले बिचारे, कारण त्यांचं कामच असतं, कारण त्यांचा पोट त्यांना मिळणाऱ्या बक्षिसांनी भरत नसतं, तर रसिक प्रेक्षकांची जी दाद त्यांना मिळते त्याने त्यांना ऊर्जा मिळत असते. आणि म्हणून मला वाटतं त्यांचे गळे लागले नाहीत आज, तर जरा नंतरच्या कार्यक्रमासाठी गळे लागावे म्हणून जरा जोरदार टाळ्या होऊ द्या. तुमची टाळ्यांसाठी संपणारी ऊर्जा जी आहे, तिची पूर्ण जबाबदारी सचिन बळ्ळारने चांगली घेतलेली आहे, त्यामुळे जेवण गरमागरम वाट बघतंय. तर मला माहिती आहे, जो बाबासाहेबांबद्दल फरक बोलतो, जो बाबासाहेबांबद्दल शंका व्यक्त करतो, जो बाबासाहेबांबद्दल बोलण्याची हिंमत करतो, त्याने जरा त्याच्या आत्म्यात झाकून बघावं की बाबासाहेबांनी केवळ बुद्ध नाचवला नाही रे, बाबासाहेबांनी केवळ बुद्ध आत्मसात केला नाही ना, बुद्ध नाचवला. बाबासाहेबांनी आम्हाला छत्रपती शिवाजी दिला, बाबासाहेबांनी आम्हाला राष्ट्रमाता जिजाऊ दिल्या, बाबासाहेबांनी संत तुकाराम दिले, बाबासाहेबांनी आम्हाला अनेक ती महापुरुषांची छायाचित्र, त्यांचं चरित्र आणि त्यांचं दातृत्व आमच्या ओंजळीत दिलं. असं देणारा यांच्या यादीतलं कोण दाखवा रे मला? तेच आहे, कारण तेच आहे. आजच्या ज्या तरुणाईतल्या मुली आहेत त्यांना किती सावित्रीमाई कळल्या मला माहिती नाही, पण राजांना तुम्ही एकदा तरी सावित्रीमाई, रमाई आणि यांना अंगीकारा, मला आवडेल. ती रणरागिणी तशी नाहीये. अरे हात कसा घालता तुम्ही, कशी हिंमत होते. आमच्यावरती हल्ले झाले की आम्ही फक्त चर्चा करतो, आम्ही चर्चाच करण्याच्या लायक राहिलेलो आहोत. अशी मस्त कोणीतरी एक लाईन म्हणाली की काय, निळा साहेबांनी मला वाटतं की निळ्या झेंड्याशिवाय पर्याय तेव्हाच शक्य झालं असतं जर का गेल्या 60 वर्षातल्या बितलेल्या प्रत्येक दिवसाचं गणित आमच्याकडे असतं.
आमच्याकडे ते गणित नाहीये. माफ करा मित्रांनो, तुम्ही आज मागची पिढी ही आजच्या तरुणांना दोष देते हे मला कधीच आवडत नाही. स्टेजवरती भाषण करणारा माणूस मागच्या नेत्यांना शिव्या देतो हे मला कधीच आवडत नाही. कधीपर्यंत तुम्ही बोट दुसऱ्याकडे दाखवणार आहात? अरे पण त्या हाताची 4 बोटं तुमच्याचकडे आहेत. ती 4 बोटं तुम्ही कधी समजणार आहात? काय झालं? त्या साहेबांनी ते केलं, काय झालं? या नेत्याने ते केलं. अरे त्यांनी केलं, तुम्ही काय करताय त्याचा हिशोब द्या. म्हणजे करायचं नाही, त्याने गाय मारली म्हणून मी वासरू मारायचा. गेलं तर नुकसान तुमचं, कोंबड्या जाळायला तर तुमचंच आणि गाय मेली तर तुमचीच. राजकीय परिस्थितीची अवस्था जर बोलायला गेलो तर खूप काही आहे. सामाजिक स्तरावरती बोलताना मला नेहमी, मी महाराष्ट्रात देशभर मी फिरलोय, मी बऱ्याच ठिकाणी मी व्याख्यानांसाठी गेलोय, सभेसाठी गेलोय. आपल्या समाजात प्रेम करण्याची वृत्ती खरंच खूप चांगली आहे, पण बुद्धीची जी कवाडं आहेत ती जरा उघडी ठेवण्याची पण सवय लावा जरा. जिथं आपण म्हणतो ना की आमच्या पोरांना सुशिक्षित बेरोजगारी आली, त्याच्या मागचे खरे कारणीभूत आम्हीच आहोत, कारण आम्ही कधी त्या बाबतीवरती विचारच केला नाही. आज माझा सहकारी म्हणून काम करतोय. माझे अनेक सहकारी इथं माझ्यासोबत आले. मी एक सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा आहे. त्या शेतकऱ्याच्या मुलापासून ते आतापर्यंतचा एक मुंबईतल्या अंधेरी सारख्या विश्वामध्ये राहणारा एक छान व्यावसायिक, हा इथला प्रवास. आणि 2003 साली राष्ट्रीय पुरस्कारासाठी नामांकन मिळालेला बौद्ध समाजातील पहिला शास्त्रज्ञ संदीप अनंत जाधव तुमच्या समोर उभा. मित्रांनो, मला मोठेपणा सांगायचं नाही किंवा मी चालत आलोय, मी ट्रेनने आलोय, मला नाही गाडी मोठेपणा हा मी खूप उपभोगलाय. पण मी जेव्हा समाजाला रस्त्यावरती झोपलेला बघतो तेव्हा इथं असं चटका बसतो रे, कारण आपण ना काहीतरी देणं लागतोय. मला जेव्हा कोणीतरी माझी भगिनी अशी रडताना दिसते, तिच्यावरती अन्याय होताना दिसतो, तेव्हा असं सळसळ तरी रडतं की काय करायचं. म्हणून शेवटचं वाक्य होतं की आता मी ठरवलंय ठेवलेलं हत्यार काढायचं आणि या माणसातल्या जनावराला पुरता सोलायचं. हे उगाच म्हटलेलं नाहीये. क्षेत्र कुठलंही घ्या, आज गेल्या 60 वर्षामध्ये बरं पहिल्या 2-3 पिढ्या आपल्या गेल्या, कारण ते उभं राहण्यासाठी आणि बाबासाहेबांच्या आकस्मिक जाण्यानं 56लाच बाबासाहेबांनी बौद्ध धम्म आम्हाला दिला आणि 56लाच बाबासाहेब अनंतात विलीन झाले. बाबासाहेबांनंतर झालेली जी तुमची जे काही पोरखेळ झालं सगळं, 1957ला या महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये आमच्या विरोधी पक्षामध्ये सर्वात मोठा पक्ष म्हणून या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नावारूपाला येतं, शेतकरी कामगार फेडरेशनच्या रूपानं. आणि तेच शेतकरी कामगार फेडरेशनचं बाबासाहेबांनी काही न घेता तो पक्ष तसाच ठेवला आणि नवा रिपब्लिकन बनवण्याचं मानस ठेवलं. आज ते स्वप्न जसंच्या तसंच राहिलं, ते तिथंच आहे. समाज ऐक्य म्हणून बोंबलतंय, पण ऐक्य करावं असं कुणालाच वाटत नाही. आता मला नाही माहिती कुणाची मेघ कुठे आहे आणि कुणाचं काय अडकलंय कुठे. मला बोट कोणाकडेच दाखवायचं नाहीये, पण मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की या कोट्यावधी समाजाला वाऱ्यावरती सोडून तुम्ही जो नाहक दलालीचा धंदा मांडलाय तो खरंच समाजाला हानिकारक आहे आणि यामध्ये मृत्यू तुमचा आणि आमचा होणार आहे. आमच्यासारखा उद्योगपती काम करणारा माणूस जगेल, माझ्यासारखा मोठ्या क्षेत्रात काम करणारा माणूस लाखो आणि करोडच्या गणितांमध्ये खेळेल. पण मी विचार करतो तुमचं जगणं काय ते कुत्र्या मांजराचंच असावं का? ते कुत्र्या मांजराचं नसावं. आम्ही म्हणतो आम्ही काम केलं, आम्ही म्हणतो आम्ही राजकारण केलं, आम्ही म्हणतो आम्ही समाजकारण केलं. अरे काय केलं? एक शाळा नाही तुमची, एक हॉस्पिटल नाही तुमचं. आमच्या शाळा नाहीत, आमचं महाविद्यालय नाही. आम्हाला जे बाबासाहेबांनी शिकवलं ते काहीच नाही आमच्याकडे. आयुष्यात एकही काम नालायक आपण बाबासाहेबांच्या स्वप्नातलं केलं नाही आणि तिथे आम्ही का तोंड दाखवायला जातो, लोकांना तमाशा दाखवतो, लोकांना टीका टिप्पणी करायची वेळ आणतो का? जो मुलगा आपल्या बापाचं अस्तित्वच समजू शकत नाही त्याला मुलगा म्हणण्याचा अधिकारच नाही, हे मी स्पष्टपणे म्हणतो. तिथे असतात मांडलेले व्यावसायिक बाजार की आम्ही भुके राहणारे. आजही बाबासाहेब आंबेडकर नाव हे एकमात्र नाव आहे ज्या नावासाठी या देशामध्ये रक्ताचे पाठ वाहू शकतात आणि
आणि हे ते लोक जाणतात. तुम्ही फार संवेदनशील आहात. इथे बाबासाहेब नावाला कोणी काही केलं तरी इथे आमचं रक्त अजूनही त्या 60-70 वर्षाच्या म्हाताऱ्याचं पण तितकंच सळसळतं जितकं 18 वर्षाच्या तरुणाचं सळसळतं. ही सळसळता असून आपण यशस्वी एकत्रच नाहीये. आम्हाला बाबासाहेबच कळला नाही आणि आम्ही बाबासाहेब फक्त डोक्यावरती घेतला, डोक्यात घेतला नाही. साहेबांनी सांगितलं राजांनो माझी मंदिरं बांधू नका. अरे काय चाललंय, पुतळ्यांसाठी झाले पिका मागतायत, स्मारकांसाठी झाली जागेची पिका मागतायत. बाबासाहेब एवढे स्वस्त झाले का रे? करोडोच्या संख्येने आहोत आपण, करोडोच्या संख्येने आहोत आपण. एक वर्तमानपत्र आणि एक चॅनल साठी जर तुम्ही लाखो रुपये देऊ शकता तर एक स्मारक तुमच्या निधीतून आणि तुमच्या 1 रुपयातून उभा राहू शकतो. एवढीशी व्यावहारिक अक्कल नाहीये. काय भीक मागायची सरकारकडे? ते एक स्मारक देणार आणि हरामखोर 4 आमदार खाणार, समाजात फूट पाडणार, समाजाला विकणार, बोलणाऱ्याचा गळा दाबणार. दाबू द्या ना खुशाल, दाबू द्या खुशाल. मी तर म्हणतोय होऊ द्या. आज स्पष्टपणे चित्र असं आहे की आम्हाला मूर्खच बनवलं जातं. त्यांनी मोर्चे काढले, तुम्ही मोर्चे काढले. आज आमच्या मुलांमध्ये चांगली हुशारी आहे, चांगला कलाकार आहे. आज हा म्युझिक डायरेक्टर म्हणून का नाही यावं? त्यानेही व्हावं, त्यानेही यावं. त्याची इंडस्ट्री कोणाच्या बापाची नाही आहे. हे कलाकार आहेत, यांनाही कधीतरी गायचंय, कधीतरी एकदा चित्रपटात गायचंय, पार्श्वगायन करायचंय, करू द्या. आपण करू निर्मिती आणि त्यांच्यासाठी तो व्यासपीठ आपण आणतोय. एपीयूच्या माध्यमातून मला ते करायचंय. एपीयूच्या माध्यमातून मला शाळा निर्माण करायच्या आहेत. एपीयूच्या माध्यमातून वृद्धाश्रम उभे करायचे. राजांनो करण्यासाठी खूप काम आहेत. एवढी गेली ना तरी मला असं वाटतं की मरण्याच्या आधी बाबासाहेबांच्या चरणातली धूळ तरी बनेन मी. तेवढा लायक तर नक्कीच बनेन. पुण्यातल्या देहू रोड येथे मी भाषण करताना म्हटलं की आजपर्यंत समाजातून समाजाकडून मागणारेच आले, समाजाकडून घेणारेच आले, समाजाला देणारा मात्र कोणीच आला नाही. 1956 नंतर तो देणारा घडला पाहिजे. तो तुमच्या आमच्यातून घडला पाहिजे. माझ्या माय माऊली जशा इथं बसल्यात तशाच माझ्या आईच्या उदरातला मी आहे. माझी आई आजही मला समजू शकते नाही मी काय आहे, कसा आहे, कोण आहे, काय आहे. कारण मी वैज्ञानिक आहे, मी लेखक आहे, मी चांगलं बोलतो, मी चांगलं करतो, मी लोकांसाठी लढतो. माझ्याकडे माझी मुलगी आहे, 25 वर्षाची माझी मुलगी आहे. आय अडॉप्टेड 1 डॉटर. एक मुलगी दत्तक घेतलेला मुलगा आहे. 23 मुलींना शिक्षणासाठी पण त्या जेवणाच्या. मला असं वाटतंय माझ्या भाषणांना बरेचसे कंटाळलात तुम्ही. जास्त बोलत नाहीये. कारुण्याला माझ्या संपूर्ण संदीप अनंत जाधव कुटुंबाच्या वतीनं माझे सर्व आप्तेष्ट कृष्णा गायकवाड, प्रवीण बनसोडे, भूषण येलवे, माझा स्वीय सचिव सुमित येलवे, सचिन बळ्ळार, कविता बळ्ळार, हा माझा सगळा एपीयू परिवार आणि याही पल्ल्याड आज ज्येष्ठ मान्यवर मंडळी या ठिकाणी ज्यांनी चळवळीत आपलं योगदान दिलंय. मला असं वाटतं मी तुमची माफी मागतो. काही चुकून जर बोललो असेल तर मला माफ करा. पण आता सध्या मला असं वाटतं की याच्याशिवाय पर्याय काहीच नाहीये. जर आपल्या लेकरांना त्यांच्या स्वप्नांना जर त्यांच्या पंखांमधलं बळ आपण फाडून खाईल. आम्ही नुसतं उमर में बाली भोली बाली शील की झोली हूं. आम्हाला कौतुक एवढं आवडतं ना गाण्यांमधलं की काय बोलायचं. तर मगाशी ते बिचार उतरलं, एकालाही बोलता आलं नाही. कोणतं ते गाणं होतं राजा मित्रा? आम्हाला बाबासाहेबांचं नाव अरे असं नका. बाबासाहेब हे एक असं नाव आहे जे नाव आपण घेतो त्यावेळेला असं रक्त सळसळलं पाहिजे, झोप उडाली पाहिजे, तुमची भूक आहे ना ती अशी गेली पाहिजे. राजांनो स्वप्न उघड्या डोळ्यांनीच बघा. सत्तेत यायचंय, निळा झेंडा, दिल्ली आमची, सरकार आमचं, भिंतीवरती जा. अरे येड्या गबाळ्यांनो काय चाललंय? आयुष्यभर त्या भिंतीच रंगवत बसा. त्या भिंती रंगून तुमचं सरकार येणार नाही. आणि हे येडे बनवायचे गेम माझ्या समोर तरी खेळू नका. बनवतोय मी चांगली सुज्ञ फळी बनवतोय समाजात. एक वर्षात जे संकल्प मी बांधले ते सत्य करून दाखवणार आहे. विपश्यना केंद्र कुठलंच मी निर्माण करणार नाही. मारामारीचं केंद्र उभं करणार आहे. कारण माझा पॅन्थर हा तसाच हवाय. तर तो पॅन्थर झोपला आणि आमची चळवळ पण पूर्ण झोपली. मित्रांनो त्या चळवळीची गरज आहे. मी हे नाही म्हणत. आज
शत्रू सोकावलाय आणि तो आपल्या आई बहिणीच्या पत्राला हात घालून पाहतोय. कुठेतरी एखादं लेकरू चुकीचं कुठल्या तरी जातीतलं घ्यायचं आणि बौद्ध लोकांना टार्गेट करायचं, ही यांची रणनीती लक्षात ठेवा. कारण आम्ही बाबासाहेबांची औलाद आहोत. आम्ही आयुष्यात त्या छत्रपती महाराजांनाच फॉलो केलं, ज्यांचं एक सूत्र तुम्ही नेहमी म्हणत असता की अशीच आमची आई असती सुंदर रूपवती. मला माहिती नाही त्या ओळी बाबतीत काय बोलायचं, पण आमच्या राजमाता जिजाऊ इतक्या काही कुरूप नव्हत्या. तुमच्या या फालतू ओळीची गरज नाही तिच्या सौंदर्याच्या वर्णनासाठी. आणि सर्वात छान म्हणजे मला सर्वात संशोधनात्मक वृत्ती ही वाटते की त्यांच्यात पण ते आडनाव आहेत आणि आपल्यात पण ते आडनाव आहेत. म्हणून ही आडनावांची जी काही मेख आहे ती कधीतरी मला शोधायला लागणार आहे. ती येईल. येणाऱ्या काळामध्ये आपण नक्कीच भेटू, पुन्हा एकदा संवाद साधायला नक्कीच आवडेल. या ठिकाणी सचिन बळ्ळार आणि त्याच्या परिवाराने जो काही माझा सन्मान केला, एपीयूच्या माझ्या टीमचा जो काही सन्मान केला, आणि मी तुम्हा सर्वांची माफी मागतो की तुम्हाला भूक लागलेली असताना जबरदस्तीने थोडंसं हसवलं, थोड्याशा टाळ्या वाजवायला लावल्या, तर तुमची एनर्जी जी वाया गेली ती जरा 2 घास जास्त खाऊन भरून काढा. आणि तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. येणाऱ्या काळामध्ये तुमचा निळा झेंडा लवकरच फडको अशी मी इच्छा व्यक्त करतो. आणि तुम्हाला शुभेच्छा. समोर बसलेल्या तरुण भगिनी आहेत आमच्या मैत्रिणींनो, तुम्हाला एवढंच सांगेन की कुठच्याही वळणावरती तुम्हाला कशीही काहीही मदत लागली तर नक्की टीम एपीयू कडे तुमचा मदतीचा हात मागा. टीम एपीयू तुमच्यासाठी सदैव उभी असेल. तुमची म्हणून तुमच्या भावांची, तुमच्या वडिलांची, तुमच्या काकांची तुम्हाला ज्या रूपात हवी आहे ती, आणि ती तशीच असेल. माझ्याकडे पण आहेत, खूप भगिनी आहेत माझ्याकडे, त्यामुळे त्यांना घेऊन कधीतरी मी बोलेन. पण तुर्तास आता इथेच मी पूर्णविराम देतो. सर्व महामानवांना विनम्र अभिवादन करून कारुण्याला खूप खूप आशीर्वाद देतोय. लव्ह यू लॉर्ड्स. जय भीम. नमो बुद्धाय. थँक्यू सो मच. मी आदरणीय संदीप जाधव सरांसमोर एक शेर आपल्या समोर सादर करतो. हमारी माँ बहनों को नंगा करना सिखाया है, मगर हमारे बाप ने हमको तुम्हारी नंगी माँ बहनों को इज्जत से ढकना सिखाया है. आपण सर्वांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे. कोणी जागेवर उठू नका. फक्त तेव्हा बालिका केक कापे तेव्हा आपण सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये तिला आशीर्वाद द्यायचा आहे. आणि नंतर लगेच ऑर्केस्ट्रा सुरू होईल. हा करा.
आदरणीय जाधव साहेबांचा असाच कार्यक्रम आमच्या धोबीघाटच्या रस्त्यावर लवकरच आयोजित करू बरं का. आणि त्यांचं पूर्ण वेळ जर आम्ही तुम्हाला देणार आहोत त्याच्याबद्दल धन्यवाद. आणि सचिनच्या सहकार्याने आपण आमच्या कार्यक्रमाला यावं अशी आपणास विनंती. आता आपल्या समोर जो भोंकरची
बंधू आणि भगिनींनो, भोजनाची लाईन चालू झालेली आहे. ज्यांना भीमगीतांचा आनंद घ्यायचा आहे त्यांचं लक्ष इकडे असावं. आता आपल्या समोर आमचे मित्र आदरणीय बल्लाळ साहेबांची सून संजय पवार पद्धतशीर वाद्यवृंद आहे. हे सगळे आमचे नातेवाईक मित्रमंडळ आहेत. हे सगळ्या विभागातले लोक आहेत. सगळ्यांना सूचना आहे, प्रत्येकाने आपापल्या विभागात आम्हाला एक कार्यक्रम द्यावा अशी माझी तुम्हाला सगळ्यांना सूचना आहे. आम्ही कोणाकडे मागू शकतो, आमच्या समाज बांधवांकडे हक्काने मागू शकतो, माझा माणूस म्हणून. आणि म्हणून संजय पवारांना पुढील जे काही प्रोग्राम असतील ते हक्काने तुम्ही एका प्रत्येकाने यावा. आणि पैठणीचा प्रोग्राम असेल तर मला संपर्क साधा, कार्यक्रम संबंध भेटा, तुमच्याकडे पैठणी घेऊ. आणि पुन्हा एकदा शिट्टी वाजली, साऱ्यांची गाडी सुटणार आहे, मला कल्पना आहे. शिट्टी वाजली, सारे कदाचित गाडी सुटली अन पदर गेला, अन्न पदर गेला.
आपली वाटचाल असावी अशी तथागत भगवान गौतम बुद्धाचरणी आम्ही सर्वजण प्रार्थना करीत आहोत. काही सगळ्यांना मजा आली की नाही? जोरदार जोरदार जेवताय त्यामुळे बोलू शकत नाही. धन्यवाद. वाढदिवसाच्या प्रथम वाढदिवसाच्या निमित्ताने तारुण्य सचिन बल्लाळ संयोजक आयोजक आमचे बरं का आपलाच भीमसैनिक आहे संजय पवार. तो आपल्याला काही सांगू इच्छितो. प्रथम टाळ्यांच्या गजरामध्ये जेवताय तरी सुद्धा आपल्याला टाळे वाजवा. आज खूपच आमची कलाकार वेळ काढून जॉब करून आणि लहानपणापासून छंद या आमच्या लोकांना तर एवढं सांगू इच्छितो जे ना मेडे साहेब आमचे बरेच आमचे ते मी लहान म्हणजे माझा जन्मही झाला नसता तर तेव्हाचे आमचे तर पहिलं राहायचे पण त्यांना संगीत आणि त्यांचं वाद्य आणि त्यांचे बोल आणि काहीतरी बोध घ्यावं असं मला वाटतं. कारण की बरीचशी कलाकार या धारावीत लपलेले आहेत ते पुढे आलेले नाही कारण त्यांना स्कोप नाहीये. तो स्कोप मिळवण्यासाठी तर मेडे साहेबांची मदत तर आम्हाला लागेलच आणि इथे बरेचसे कलाकार या धारावीत येऊन गेले आणि डिरेक्टर साहेब आज प्रोड्युसर ते येऊन गेले. लवकरच त्यांची आमच्यासोबत एक मुलाखत होईल आणि आमचा कार्यक्रम तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर माझा नंबरही मेडे साहेबांकडे आहे आणि आमचे ग्रुपही तुमच्यासोबत आहे. या पुढील कार्यक्रम कुठे असतील तर आवर्जून आम्हाला सांगा. आणि बल्लाळ साहेब आणि मेडे साहेब आज त्यांनी आम्हाला इथे खूप खरं म्हणजे तर आम्ही पैशासाठी नाही तर पुन्हा आम्ही त्यांच्यासाठी आलेलो आहे मेडे साहेबांसाठी. तर मला असं वाटतं टाळ्यांचा आमच्यासाठी कडकडाट होऊन जाऊ द्या. गावावरून आजच्या कार्यक्रमाला आवर्जून या ठिकाणी हजेरी लावलेली आहे. मनापासून आमच्या जगताप साहेबांचं आभार व्यक्त करीत आहोत, अभिनंदन करीत आहोत. खूप त्यांनी लवकर प्रगती केलेली आहे. आणि जाता जाता माझ्या लेकरांसाठी शेख बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रगती झालेली संजयने ऐकलेलं आहे बराच वेळा की जनी को आग कहते हैं मुझी को बोला पुढे जनी को आग कहते हैं मुझी को आग कहते हैं हमारे बाबा साहेब आंबेडकर को. सध्या एवढा गोड आवाज लोकांपर्यंत पोहोचवला. अरे शूटिंग असू द्या साहेब या साहेब या अभिनंदन साहेब गव्हाणकर श्रीमान सचिन गव्हाणकर सुंदर गोड साऊंड आपल्या कानावरती त्यांनी आणि सर्वांनी भोजन केलेलंच आहे बरं का. आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी समाप्त झाला. परत एकदा आयुष्यमान सचिन तुकाराम बल्लाळ सौभाग्यवती कविता सचिन बल्लाळ आणि त्यांची लाडकी कन्या कुमारी कारुण्या सचिन बल्लाळ